राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे सर आपल्यासोबत आहे। सर, RTIचा दुरुपयोग होत होता, तुम्ही एक निर्णय घेतलेला आहे, ऑर्डर पास केलेला आहे की आता ते वेबसाईटवर RTIचे प्रश्न आणि उत्तरही सादर करायचे आहे। मुळात माहिती अधिकाराचा जो मूळ हेतू होता की सरकारच्या कामकाजामध्ये पारदर्शकता आणणे, त्याच्यात पण मागील काही वर्षापासून आपल्याला लक्षात आलं की काही लोक बऱ्याच माहिती अधिकार अर्जांखाली माहिती काढतात, मात्र ती सार्वजनिक होत नाही आणि मग त्या माहितीच्या आधारे अनेकदा लोकांना धमकी देण्याचे, खंडणी मागण्याचे प्रकार हे राज्यभर घडत असल्याचं आपल्याला सर्व विदित आहे। माध्यमांमधूनही त्याच्या बातम्या अनेकदा आलेल्या आहे। ते असल्यामुळेच मी आपल्याशी मागे बोलताना हे सांगितलं होतं की फर्निश्ड इन्फॉर्मेशन म्हणजे दिलेली माहिती ही सुद्धा उघडपणे केली पाहिजे। ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे स्वच्छता होते आणि दुर्गंधी दूर होते, त्याचप्रमाणे मागितलेली माहिती ही जर फक्त त्या एका व्यक्तीला न देता वेबसाईटवर सर्चेबल डेटाबेस आणि कीवर्ड सकट त्याला जर आपल्याला प्रदान करता आली, तर त्यामुळे एखादी मागितलेल्या माहितीच्या आधारे एखाद्याला धमकावणं किंवा एखाद्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार हे जवळजवळ बंद होतील अशी सार्वत्रिक भावना होती। केंद्र सरकारने या बाबतीत 2013 सालीच एक सर्क्युलर जारी केलं होतं, मात्र त्याची अंमलबजावणी राज्यांमध्ये फारशी झाली नव्हती। सोमवारी माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्य सेवा हमी आयोगाच्या दशकपूर्ती कार्यक्रमामध्ये या बाबतीत एक सूतोवाच केलं आणि योगायोग असा की त्याच दिवशी सकाळी मी या बाबतीतला निर्देश जारी करण्याचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही तो निर्देश जारी केलेला आहे। यापुढे माहिती अधिकार अर्ज, प्राप्त माहिती अधिकार अर्ज आणि त्यावर दिलेले उत्तर हे सर्व सार्वजनिक प्राधिकरणांनी आपल्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून द्यायचं आहे। अर्थात याला थोडासा काही कालावधी लागेल, त्यात काही तांत्रिक बाबी आहेत, वेबसाईट्स चांगल्या कराव्या लागतील, पण हे जरी असलं त्यामुळे यात माहिती अधिकाराच्या कायद्याला अपेक्षित अशी पारदर्शकता सर्वत्र येईल, शासनामध्ये येईल आणि त्याशिवाय माहिती प्राप्त करून घेणाऱ्या नागरिकांविषयी देखील इतरांनाही माहिती होईल। गैरवापर बाबत मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली होती की RTIचा गैरवापर होतो, आकडेवारीत सांगायचं झालं किंवा साधारणमध्ये तर गैरवापर होतो, किती टक्के होतो आणि यामुळे काय फायदा होईल? ह्यात निश्चित असं सांगता येणार नाही, मात्र गैरवापर होत असल्याचा आपण माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून आपण जर कानोसा घेतला तर त्या बाबतीत अनधिकृतपणे किंवा अनऑफिशियली लोक येऊन ज्या तक्रारी सांगतात त्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या आहेत। त्यामुळे कुठेतरी त्याची दखल घेणं हे सर्व यंत्रणांना भागच आहे। मी माहिती आयुक्त असताना मी माझ्या अधिकार क्षेत्रातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आणि कमिशनर ऑफ पोलीस या सगळ्यांना अशा सूचना दिल्या होत्या की माहिती अधिकाराचा धाक दाखवून जर कोणी खंडणी मागत असेल तर त्या लोकांवर गुन्हे दाखल करा आणि ज्या नागरिकांना अशी खंडणी मागितल्या जाते त्यांनासुद्धा आम्ही आवाहन केलं होतं की त्यांनी बिनदिक्कतपणे समोर येऊन गुन्हे दाखल करावे। मात्र त्याला काही प्रमाणात प्रतिसाद जरी मिळाला असला तरी म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही। आता या निर्णयामुळे की मागितलेली माहिती सार्वजनिकच केल्यामुळे एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या संस्थेविषयी, एखाद्या प्रकल्पाविषयी, एखाद्या कार्याविषयी मागितलेल्या माहितीच्या आधारे खंडणी मागण्याचा प्रकार हा कायमचा बंद होईल असा आम्हाला विश्वास आहे। शेवटचा प्रश्न माझा, कधीपर्यंत याची अंमलबजावणी होईल आणि सगळ्या विभागांना ते बंधनकारक असणार का? हे सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना, ग्रामपंचायत ते मुख्यमंत्री कार्यालय या सर्वांनाच हे बंधनकारक आहे। स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनीच याचा सूतोवाच केलं असल्यामुळे मला वाटतं प्रशासन देखील याची अंमलबजावणी तातडीनं आणि ताकदीनं करेल। आम्ही या बाबतीत माननीय मुख्य सचिवांना देखील पत्र जारी केलेलं आहे आणि आमची अपेक्षा आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन याबाबत अतिशय गतिशीलपणे काम करेल। धन्यवाद। माहिती अधिकारात मागितलेली माहिती आणि त्याचं उत्तर आता वेबसाईटवर टाकणं बंधनकारक असणार आहे, जेणेकरून याचा गैरवापर जो आहे तो थांबणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।